नमस्कार नमस्कार. आज प्रत्यक्ष भेट झाली आपली. फार यापूर्वी एकदा फोनवर भेट झाली, फक्त फोनवरती झालती. येस. एक अचानक एक प्रश्न माझ्या समोर आलाय, पण ह्यांचा प्रिव्हेलिंग म्हणजे बऱ्याच दिवसापासून प्रश्न आहे. मग डीसीपी साहेबांशी मी बोललो, त्यांचा तुम्हाला फोन आला का? आलाय ना. येस. तर हे सगळे या परिसरात राहणारे लोक आहेत. कुठल्या सोसायटी? हे सगळे समोरची लाईन. तर म्हणजे ह्या सगळ्या परिसरातले हे लोक आहेत. आणि या ठिकाणी बऱ्याचशा दारुडे, गर्दुल्ले किंवा बाकीचे ह्युमन ट्रॅफिकिंग असे बरेचसे इथे उद्योगधंदे चालतात. महिलांना इथून जाणं, प्रवास करणं, रात्री आपल्याला सोडून द्या, दिवसा सुद्धा प्रवास करणं वगैरे हे अवघड होत चाललेले. त्यामुळे मग अशी मी डीसीपी साहेबांशी पण संवाद साधला. ते म्हणजे ताबडतोब आम्ही कारवाई करू. आतापर्यंत काहीतरी 65 दारूची दुकानं बंद केलेली आहेत. बाकीची पण कारवाई. आणखी यांच्या काही समस्या होत्या म्हणून, आणि पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये एक दुवा व्हावा, सुसंवाद असावा. आपल्यामध्ये जास्त अंतर नाहीये, नसलं पाहिजे. पालिकेने डीपी रोड प्रमाणे फक्त 60 फुटाचं अंतर आहे. आता ते 60 फुटावरून 6 फुटा आणायचं काम करतोय. जे नागरिक आहात, महिला असतील किंवा विशेषतः काय असतं की तुमच्या एवढ्या समोर पोलीस स्टेशन आहे, आपल्यामध्ये सुसंवाद असणं आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तुम्ही निशंक या पोलीस स्टेशन मध्ये येऊ शकता. आम्ही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघतही असाल, 24 तास पोलीस स्टेशन चालू असतं. कमी जास्त प्रमाणात लोक असतात. कधी काही इमर्जन्सीला इकडे तिकडे गेली तर तसं होऊ शकतं. पण असं कुणीही अभिनिवेश बाळगण्याचा अजिबात आवश्यकता नाही. पोलीस आहेत, तुम्ही फिरून बघा, सगळे माणसं आहेत. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही कोणीही याच्यामध्ये असा काही गैरसमज बाळगण्याची हरकत, म्हणजे अजिबात आवश्यकता नाही. काही तुम्हाला कुठे भीती वाटत असेल तर तुम्ही पर्सनली येऊन सांगू शकता की साहेब असा असा विषय आहे. त्याच्यामध्ये अशी अजिबात आवश्यकता नाही की कुणाची तरी नावच कुणीतरी दिलं पाहिजे, कुणीतरी तक्रारच दिली पाहिजे. नाही नाही, अजिबात आवश्यकता नाही, अजिबात आवश्यकता. म्हणजे तुम्ही काय होतं, बऱ्याच वेळा बघा, आम्ही पोलीस खात्यात येण्यापूर्वी देखील मी पोलीस स्टेशन पाहिलेलं नव्हतं. लक्षात आलं का? माझं व्हेरिफिकेशन हे माझं पोलीस स्टेशनचं पहिली दिवस. असं असल्यामुळे मी तुमची भावना समजू शकतो. परंतु साधं वॉकिंगला जाताना जरी कुणी एखादा येऊन सांगितलं की सर अशा अशा आमच्या निदर्शनास आलेला आहे, बघा पोलिसांकडे मनुष्यबळ 100% सगळ्यांना, जाधव साहेबांना माहिती आहे, प्रचंड कामं आहेत. अशा याच्यामध्ये एखादं काम दुर्लक्षित होऊ शकतं, परंतु ते जाणीवपूर्वक केलेलं नसणार आहे. तुम्ही निदर्शनास आणून दिल्यास त्याच्यावर कारवाई होईल. 1 दिवसात नाही झाली तर 2 दिवसात कारवाई होईल, परंतु निश्चित कारवाई.